तर आणि मॅचला होतं सुरुवात. पहिलाच बॉलमध्ये राहुल पाटील चित्रपटांकडून पहिलाच बॉल प्रचंड वेगाने स्टंपच्या बाहेर जाणार बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल खराब दर्शवलाय. पॉवर प्लेचा ओव्हर 2 पॉवर प्लेच्यावर 5 षटकांची ही मॅच. 5 ओव्हरमध्ये मागील मॅचमध्ये 57चं टार्गेट देखील थोडंसं अवघड झालं होतं. म्हणजे धावा आणि चेंडू यातील अंतर मॅचच्या पहिल्या डावामध्ये गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागतो. इथे हा बॉल फुलटॉस आहे, स्लोवर आहे, मात्र गॅप मोठा आहे. दूरवरचं ब्रेक खेळाडू धावत चाललाय. मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पहिलाच धमाका फलंदाज डावखोऱ्या आताचा खेळाडू वेदांत पाटील, सौरभ पाटील आणि सोमनाथ वेदांत पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळतो. टीम पिंपलघर हंसिका हंसिका स्पोर्ट्स पिंपल्सघर टीम आपण पाहू शकता. अपनगड परिसरात डीपमध्ये मिड विकेटला तेजस माईला आपल्याला पाहू शकता. रोटेशन दिलं फिल्डरचं. लॉंग ऑफमध्ये इकडे हा बॉल सन्मान द्यावा लागतो. फिल्डर तयार आहे मिड ऑफला. सॉफ्ट स्लीपर कबसमध्ये त्याला फील्ड चांगली गेली. तोपर्यंत सिंगल आली आहे. पण षटकार आला तरी मात्र ओव्हर चांगला येतोय. टीमसाठी महत्त्वाचं आहे कारण इथनं पॉवर प्लेचा ओव्हर आहे. मधील बॉलमध्ये सिंगल आली आहे. बॉलिंग सध्या तरी चांगली करतोय राहुल पाटील टीमसाठी. एक षटकार आला तर मात्र स्वतःचा सीएम दाखवत असताना कंट्रोल. ओ यावेळेस देखील वेगवान बॉल होता. समोर फिल्डर तयार आहे. सिंगल आली आहे. नेक्स्ट मॅच असेल अंतारली रोशन पाटील उसाटणे. यावेळेस दूरवरनं डॉपचा ओ वाडा कॅच. जबरदस्त झेल. टिपलाय झेल आणि संपला आघाडीचा खेळाडू सौरभ पाटीलचा खेळ. पहिला धक्का टीम केलाय. आघाडीचा म्हणतो यश मिळालं. राहुल पाटीलला पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धाबा गेल्या त्या 11 धाबा. तर आघाडीच्या खेळाडू मागोळी पाठवलंय. परिवर्तन होते मॅचमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटतो तेजस पाटील अष्टपैलू खेळाडू. टीम मधला सर्वात मोठा खेळाडू तेजस पाटील. मागील 2-3 मॅचमध्ये फॉर्मात थोडासा ढसरला आहे. मात्र या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. नेहमीच चर्चेत राहिलेली त्याचं तेजमय कामगिरी या मॅचमध्ये द्यावी लागेल त्याला. डावखऱ्याचा आघाडीचा खेळाडू आहे सध्या स्ट्रायकॅनवरती वेदांत. वेदांत विरोधात दुसऱ्या पीए मध्ये
पॉवर प्लेमध्ये तेजस येणार आहे. 20 मिनिटात 4 षटके फेकायची आहेत, अन्यथा 5वा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. 5 ओव्हरमध्ये आमच्या ऑर्गनाईजच्या आम्हाला सूचना आहेत साळके सरांच्या, कारण ते भरपूर आजच्या दिवसात तर एकूण 12 मॅच कंप्लीट करायच्या, तर वेळ भरपूर महत्त्वाची आहे. बॉलर तयार. तेजस, हा चेंडू ओव्हर फेकलाय. हा बॉल चांगला आहे, डॉट बॉल आलाय. बीट झालाय फलंदाज वेदांत. एसटी मागे राहुल भंडारी चेंडूला कॅरी करत असताना डॉट बॉल आलाय. इथे मात्र तेजस पाटील सध्या तरी चांगला बॉल फेकलाय. पहिलाच बॉल चांगला आलाय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ, दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ चालू होता. कोडिशन दिले बाउंड्री लाईनचा आपण बघू शकला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक आणि डीप अगदी मधोमध एक लॉंग ऑन एक स्लिप एक्स्ट्रा कपच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत सीमारशी. यावेळेस बॅट टू द बॉलर समोर आणि केक डॉट बॉल. चांगली बॉलिंग होतोय टीमची. अगेन्स्ट हा तिसरी लढाई आहे साखळीतील. क्रिशायलम ब्राह्मणगड टीमला आमचे राजेश दादा मात्रे हे पॅकर्स आहेत, टीम यांनी केलेली ही पॅक केलेली टीम. आणि अगेन्स्ट पिंपळघर त्या विरोधात पहिल्यांदाच खेळतो कदाचित टीम. हा बॉल पुल करायचा होतो, संधी आहे कॅचची, मात्र बीट झाला. फिल्डर चेंडू बाउंड्रीच्या दिशेने चाललाय आणि रोखलाय बॉलला. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट आणि तिसरीचा प्रयत्न आहे आणि 3 रन्स इथे मिळाल्या. हा झेल कठीण होता, मात्र पकडायला हवा होता, कारण झेल महत्वाचा होता. सेफ आहे, सेफ आहे. 3 धाबा आल्या. झेल ही अजय पाटील होता, हा झेल थोडासा अवघड होता, मात्र चेंडू थांबवणं गरजेचं होतं. चेंडू मागे निघाला, झेल सुटला वांधा धाबा 3 आल्या. एकूण तेजस चांगली गोलंदाजी करतो यावरमध्ये. तेजस हा वेगवान ओव्हर पिच पुढे आला पुन्हा आणि डीप मधून दर्शन डोंगरेला दर्शक बनवत असताना हा षटकार. ओके ओके, षटकाराने धावफलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत असताना आणि याच दरम्यान आमचे किरण दादा पाटील ब्राह्मणगड या मॅचला एन्जॉय करत असताना आपण पाहू शकता व्यासपीठावरती आमचे चाळके सरांच्या समवेत काहीतरी चर्चा मग आहेत थोडे. आणि ते षटकार आलाय. हा खराब बॉल शेवटी तेजस आलाच, पुढे आला. वेगवान असतो, आणखी गती भरपूर आहे आणि जितकी ओव्हर पिच चेंडूला तुम्ही गती द्याल प्लस पॉईंट असतो फलंदाजाला. फक्त दिशा द्यायची असं ते काम करत असताना फलंदाज सध्या तरी षटकार आलाय. हा बॉल बॅकपो पॉईंटच्या दिशेने कापला अजय पाटील आणि मला वाटतं दुसरा फिल्डर्स हा रेस करतात, मात्र थांबत राहावं लागेल. चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. धाब्याचा प्रयत्न आणि थोडीशी हलगर्जीपणा, काय शलाकी आहे टीम पिंपलकरच्या खेळाडूंच्या. जिथे 1 तिथे 2 बनवल्या आणि 2 धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना एकूण 2 ओव्हरचा पहिला दोन्ही पॉवर प्ले संपलेत आणि इथे 26 धावा बनल्यात. स्क्रीन रन रेट 13च्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स जास्त नाही आहेत. इथनं मात्र 70-75 धाबाचं लक्ष जरी बनलं तरी हे पार करू शकतो. क्रिशाला क्षमता आहे, कारण फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही गोष्टींसाठी परिपक्व आणि खेळाडू आहे या परिसरातील एक नामवंत टीम. तर अगेन्स्ट आपण पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये टाईम अलॉट आहे, लक्ष असू द्या सर्व खेळाडू. सूचना आहे तुम्हाला पुन्हा एकदा, आम्हाला सूचना ऑर्गनाइज साळके सरांच्या ते या स्पर्धेचे आयोजक आहेत. 20 मिनिटं 4 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहे. ड्रिंक्स ब्रेकचे 2-3 मिनिटे वगळले जातील. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना ऑनसाईटमध्ये
तेजेश पाटीलचे पहिले 3 चेंडू चांगले आले, चौथा चेंडू खराब आला आणि त्याच्यावरती षटकार आला. त्याच्यानंतर कलाकारी पाहायला मिळाली आपल्याला काळेची, गणेश काळेच्या बॅटमधनं जबरदस्त चौकार देखील पाहायला भेटला. हॅट्रिकसाठी किरण पाटील आमचे समाजसेवक आहेत, यांच्याकडनं गोलंदाज राहुल पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. रन्स 26 धावा झाल्यात धावफलकावरती एकूण 2 ओव्हरमध्ये. हा बॉल ओलात 100% क्लीन बोल्ड, मोठा यश आघाडीचा खेळाडू वेदांत पाटीलला माघारी पाठवत आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आहे, मात्र येणारी बॉल चांगली बॉलिंग केली. तिसऱ्या बॉलचा खेळ चालू आहे फील्डमध्ये परिवर्तन करत असताना. आणि इथे मात्र फील्डमध्ये परिवर्तन करत असताना, कारण उजव्या हाताचा फलंदाज आहे, पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का दिलाय टीमला. दरम्यान बॉल पुन्हा एकदा हा स्लोवर कट केलाय. ह्यावेळेस मात्र अजय पाटीलला उलकी देऊन आता चेंडू थांबलाय आणि अजय पाटील खराब फिल्डिंग करत असताना सध्या तरी हा बॉल देखील अडवत होता. यावेळेस बॉल फिरलाय, यावेळेस मिस्टेक खेळाडूची नाहीये. 2 जागी इथे कदाचित एकही धाव मिळाली नसती, तिथे 3 धावा आल्या ना, 3 रन्स. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख आहे टीम पिंपळगडची. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर डिफेन्स करत असताना हे ओव्हर भरपूर महत्वाचं असेल दोन्ही टीमसाठी. आणि वेगवान फुलटो स्लिप कव्हर मानस पाटील पुढे सरकलाय. चेंडू थांबवला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉन्डलाईनच्या बाहेर येतो. चौकार. बॉल काम. अनस पाटील नौका खेळाडू आहे, 2 सीझन पहिला सीझन आहे त्याचा. मात्र हेच असतं मध्ये पहिले चेंडू थांबवला 1च्या 2 धावांमधील मात्र 2 थांबतील. चेंडू थांबवायचो तो पहिला अक्षर उचल फेकाच्या प्रयत्नात तो निघून गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार आला. हाई स्लो फुल टॉस डीप मध्ये फिल्डर बॅला बीट करून गेलाय चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. थर्टी आहे. दुसऱ्या धाब्यासाठी धावबाची देखील संधी येते आणि 2 धाबा आल्या. 2 धावपळक पुढे सर केलं 39 वरती. 39 रन्स अजूनही काही इथनं मात्र कमबॅक करावं लागेल. धाबा आल्या त्या ओव्हरमध्ये देखील. हा बॉल सेप समोर आहे, अनेकशा कव्हरला फिल्डर चेंडूला थांबवलं गेलंय आणि मात्र सिंगल आली आहे. आणि इथे मात्र 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरच्या नंतर आपण जर विचार केला तर एकूण धाबा झाल्या त्या 40. पहिल्या 3 ओव्हरचा डिंग्स ब्रेक खेळाडू 2-3 बॉटल एकदाच नाही 2-3.
हेच धून वाजवायचं आपण काल देखील म्हणजे डीजे आयुष आयुष आणि ओंकार आपण आजच्या दिवसामध्ये आपल्या मलंगडचे मच्छिंद्रनाथांचे गाणी वाजवा, आई एकविरीचे वाजवा आणि हे कोली गीत वाजवा. हेच आम्हाला जयदादा देखील काल माहिती देऊन गेली की मलंगडाची येत्या 2 तारखेला मच्छिंद्रनाथांच्या पालखी सोहळा संध्याकाळी 7 वाजता बहुसंख्येने आपण तिथे उपस्थित राहत, कारण हिंदूंची वहिवाट हीच मलंगड भक्तीची पहाट आहे. सर्वांनी उपस्थिती तिथे दाखवायची आहे. 2 तारीख म्हणजेच परवा सोमवारी दिवस देखील सुरेख आहे. महादेवाचं वार नितेश ओ चांगला आहे. मग शॉर्ट पिच चेंडू खराब फेकलाय, वाईट बॉल दर्शवत असताना पहिला बॉल खराब आला. तरी मात्र नितेश पाटील मध्ये क्षमता आहे स्वतःला सावरण्याची. तर नितेश बरेचसे काही विविधता आहे या गोलंदाजाकडे. 4थ्या क्रमांकावर ते सातत्याने येत असतं. हा बॉल चांगला आहे, पुढे फिल्डर किती वेगाने येईल हे महत्वाचं असतं. आणि ऑन दी स्टिक चेंडू आणि तरी देखील पाहावं लागेल. फलंदाज बाद. अंपायर्स दर्शन डोंगरेचं कमबॅक आहे. सांघिक यश, खेळाडू बाहेर. नवीन बॅट्समन मैदान होते. हाही बॉल चांगला आहे. मी म्हटलंय नितेश मध्ये आणि नवीन चेहरा कुणाल पाटील पहिली मॅच एन्जॉय करत असताना थोडंसं फंबल होईल, कारण पहिला मॅचचा प्रेशर वेगळा होता. आणि किरण दादा पाटील म्हणजे गरुडेगावचे समाजसेवक यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपये कायम असतील खेळाडूंना. सध्या तरी दिने नितेश चांगली बॉलिंग करतो. ती धावा थांबवण्याचं काम आहे ना या ओव्हरमध्ये, ते काम केलं जातं त्याच्या माध्यमातून. हाई बॉल नितेश, वेग प्रचंड आहे, म्हटल्यानंतर डीपही राहिलाय. डॉट बॉल. हा ओव्हरमध्ये काय बॉलिंग झाली नितेशच्या. पहिलाच बॉल खराब आला होता, तिथनं मात्र नितेशने कमबॅक केलंय. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर कार्डवरती रन संख्या पाहायला मिळते आपल्याला. एकूण धावा 43-43. नितेश हा बॉल राहुल पाटीलच्या डोक्यावरून खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर जात असताना हा धमाका आहे, षटकार. हा ही चेंडू यावेळेस डाऊन दी फिल्डर. हो आता कॅच टिपलाय छे यावेळेस माळी. वन्स अगेन दुसरा कॅच या मॅच मधला. तेजस माळी इथे फलंदाज बाद. देखील कमबॅक पुन्हा एक त्या खेळाडूने षटकार ठोकला. त्या खेळाडूला पॅव्हेलियन दाखवलाय. विकेट कॅरी केली आहे. शेवटचा बॉल आहे नितेशचा. बॉलर हा बॉल प्रचंड वेगाने, प्रचंड गती आहे आणि ते परंतु त्याला बीट करून मागे आलाय. डॉट बॉल. एकूण 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 49 रन्स झाल्यात. शेवटच्या ओव्हरचा खेळ शिल्लक आहे.
दिल्यात सध्या तरी मात्र राहुलचा पहिलाच बॉल. हो, बीट करून गेलाय विकेट किपरच्या मागे. डॉट बॉल आलाय, पहिलाच डॉट बॉल आला. 49 धावा आपण बघतोय. 60च्या आसपास धावा. मोठं लक्ष मानलं जाणार नाहीये ग्राउंड, या ग्राउंडच्या हिशोबाने ड्रीम क्रिकेट 11च्या समोर. हा शॉर्ट पिच बॉल, झेलची शक्यता. आणि मात्र हे नितेशने चेंडूला चांगला पकडलाय मागा. आली आहे सिंगल. एकूण राहुल भंडारीसाठी एक वेगळं बक्षीस आहे, म्हणजे किरणदादा पाटील समाजसेवक ब्राह्मण कराड यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे तर आहेतच, प्लस पार्टी व्यवस्था. राहुल भंडारी दरम्यातील बॉल. हा बॉल स्वतः कॉटन बॉलची शक्यता नाकारता येत नाहीये. टिपलंय झेल आणि संपलाय फलंदाजा खेळ. आणखी एक खेळाडू पॅव्हलियनच्या रस्त्याला. राहुल भंडारीच्या नावी पहिलं यश. कॉटन बोल्ट. चांगली बॉलिंग आहे सध्या. वेगवान बॉल दिल्यानंतर स्टंपच्या बाहेर वळण घेणारा. ब्रेक ऑफ ब्रेक. विविधता आहे या गोलंदाजामध्ये. काय या गोलंदाजाने आपल्याला आपल्या फिरकीवरती टीमला बरेचशा मॅचेस जिंकून दिल्या, ह्याचं जागतं परिचय ही छाप मैदानावरती सोडत असताना सध्या राहुल भंडारी. बॉलिंग मार्कमध्ये मात्र पडा एंड पॅव्हेलियन एंड आहे या अर्थाने या ग्राउंडचं. उड्याला ओव्हर पिच. चेंडूला आसमान दाखवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सीमारेषेच्या बाहेर गगनचुंबी षटकार. चॉईस करायची गरज नाही आणि चॉईस बॉल नाहीये खेळाडूंना, जुना दिला जाईल. लक्ष असू द्या, दुसऱ्या फेरीमध्ये देखील एअर रूल्स आहेत तुम्हाला. तिसऱ्या फेरीमध्ये काय फटका होता. मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल घ्या. शेबटचा बॉल आहे. राहुल लेनने पटकलाय थोडासा. आणखी एक वेगवान होता, बीट केलाय मागे नितेश. चांगली फिल्डिंग झाली आहे आणि इथे मात्र धाव बाद. खेळाडू इथे बाद होते, मात्र सिंगल आली आहे. सांघिक 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 ओव्हरमध्ये जर विचार केला तर 57 झालं तर 58चं लक्ष असेल. आणि मॅचच्या जशी मॅच चालू होईल, मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंग्समध्ये आपण आवाज ऐकूया प्रसाद भाग्यवंत मॅन फ्रॉम अंबे. काय काय रोशन पाटील अंतरलीच्या विरोधात उसाटणे. नेक्स्ट मॅच आहे उसाटणे. वेलकम वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन या. वेलकमचे संकेत पाटील इथे तयार आहेत. तर अंतारली, रोशन पाटील अंतारली दोन्ही टीम्स कॅप्टन या. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला पटकन यायचं आहे. पहा, जशी मॅच चालू होईल आपल्या दोन्ही कॅप्टन्सना उपस्थित दाखवायची आहे. आणि आता नियम स्टिक आहे तिथे. नियमावली आमचे चाळके सरांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा जे बोले क्रीडांगणात डे नाईट फॉर्मेट असलेली ही 9 दिवसीय खूप मोठी स्पर्धा.
हो. दोन्ही टीमचे कॅप्टन आल्यात आणि अंतरली अंतरली टीमचा कॅप्टन. तर संकेत अंतरलीची टीम इथे उपस्थित नाहीये कोणी खेळाडू. कोणी आहे का अंतरली? टॉसला यायचं मित्रा, टॉसला यायचं. पहा जसा मॅच चालू झाला तर मग टीमला पॅनलाइज केलं जाईल. आपण टॉस करून घ्या. या इनिंग्समध्ये अर्धा ते 40 मिनिटे जाऊ शकतात कारण मॅच चांगली पाहायला मिळेल आपल्याला. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया. तर आपण पाहू शकाल क्रिशा 11 भरमण करोले टीमचे कोच आमचे दादा पाटील मॅचला एन्जॉय करत असताना. तर किरण दादा पाटील आमच्यापासून निरोप घेताना आपण आवाज ऐकूया. प्रसाद भाग्यवंत. थँक्यू सो मच साई भंडारी यांचा आवाज आपण ऐकला पूर्वार्धामध्ये. आणि आता नेक्स्ट मॅच म्हणजे चौथी लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला वेलकम उसाटणे त्यांच्या अगेन्स्ट अंताडली संघ पाहणार आहोत आणि बिग फाईट बॅटल पाहायला मिळणार आहे. आणि ते टॉस केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला वेलकम उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत टीम अंतारली संघ आणि सागर पाटीलचा संघ. टेल असा कॉल आहे आणि हेड टीम अंतारली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय यस क्षेत्ररक्षण करतील पहिले आणि आमंत्रित केलं टीम वेलकम 11 उसाटणे संघाला फलंदाजीसाठी. पूर्वार्ध संपलाय आणि आता उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम पिंपळगडने धावा बनवल्यात 57 आणि इथनं विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. क्रिशा 11 ब्राह्मण कवळे संघाला 58. मॅचला होती सुरुवात दोन्ही संघांना. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. नक्कीच आंबेगावचे आमचे तुफान बैलाचे नियोजनाचा बादशाह स्वप्नील भाग्यवंत आपण या व्यासपीठावरती. जयेंद्र भाग्यवंत असतील त्यांच्यासोबत राजेश भाग्यवंत राज भाग्यवंत असतील या व्यासपीठावरती आपण. आणि कोणी मान्यवर जर आला असाल तर या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती नयन भोईरला पाहतोय मॅनेटेड पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये. गेम ऑन करा पंच आपण. सर्व लाईट्स आता इथनं मात्र आपल्याला मॅच संपेपर्यंत आजचा डाव संपेपर्यंत पहिला बॉल तेजस साठी दिशा पाहावी लागेल. अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न केला तेजसने, परंतु तेजसने पहिले चेंडूची दिशा पाहिली. दिशा उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू जास्त वेळ निघून जातोय म्हणून तेजसने हा बॉल सोडून दिला. आणि अतिरिक्त धावफलक धावसंख्येने धावफलक मात्र आता ओपन झालाय मैदानाच्या आतमध्ये 1 या आकड्यावरती. यावेळेचा चेंडू वेगवान आहे वेगवान. इथनं मात्र पंचामत दर्शवतील आणखीन एक खराब अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. गोलंदाज नयन भोईर मायनेटेड पॉवर पिच्या पहिल्या षटकामध्ये नयनला इथनं मात्र चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. समोर तेवढ्या ताकदीचा संघ आहे. राहुल पाटील म्हटलं तर एक अनुभवी खेळाडू क्रिशा 11 ब्राह्मण कळवे संघाचा. नक्कीच राजेशदा मात्रे
यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला या संघ आणि इन ऍक्शन मध्ये फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल तेजस साठी लॉंग ऑन ला क्लिअर करतोय. आता पहिल्या टप्प्यावरती चेंडू निघून चाललाय, सीमा लगत येतो हा पहिला दमदार चौकार. थँक्यू सो मच रिजय. हिंदूंची वैवा टीस मलंग मुक्तीची पहाट येत्या 2 तारखेला आपण मलंगडची यात्रा पाहणार आहोत. यावेळेस ब्लॉकलचा मारा सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. नयन भोईरने फेकतोय हा डॉट बॉल. जरी चौकार आला साई त्याचं उत्तर मात्र डॉट बॉलने दिलंय मैदानाच्या आतमध्ये नयन भोईरनं. तेजस म्हटलं तर एक विस्फोटक फलंदाज आहे सध्याच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये. तेजसला अनेक सारे सामने खेळताना पाहिलेच आम्ही. फुलटॉल वसूल. मगाशी ज्या खेळाडूची चर्चा झाली आणि त्या चर्चेचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये षटकारानं स्वाग से करेंगे सबका स्वागत. येतोय हा दमदार षटकार. तेजसला तुम्ही फार वेळ शांत ठेवू शकणार नाहीये, कारण तेजसची बॅट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बोलते. एक चौकार एक षटकार तेजसच्या बॅट मधना. मगाशी तेजसचा आम्ही उल्लेख केला की तेजस विस्फोटक फलंदाज आहे, त्याचं उदाहरण मैदानामध्ये देतोय. जरी डॉट बॉल आला तरी षटकार लगेच प्रेशर निर्माण केले साई गोलंदाजावरती. यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडू नो मास लाईन मधून ट्रॅव्हल. आणखीन एक तडाखा सीमा लगत षटकार. आणि नक्कीच किरण पाटील यांच्याकडनं 3 षटकारसाठी तेजससाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. किरण पाटील यांच्याकडे तेजससाठी 3 षटकारसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच फाईल मान आमच्यापर्यंत पोहोचवतायत. आधीच्या टुर्नामेंट मध्ये मात्र तेजसने मात्र तब्बल त्याच्या बॅट मध्ये 77 धावा बनवल्या होत्या. विस्फोटक फलंदाज आहे पहिल्या डावामध्ये आणि अष्टपैलू आहे साई. तेजसला अनेक सारे सामने आम्ही सुद्धा पाहिलेत खेळताना. यावेळेस फटका व्ही मध्ये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. साइड स्क्रीन समोर येतो हा चौकार. थँक्यू सो मच. नक्कीच ओपन लॉट मध्ये आपण तेजसला लवकरच पाहणार आहोत साई, कारण ज्या प्रकारची तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सध्या तरी. तर अंताली संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. भन्नाट फॉर्म मध्ये तेजस. चौकार आलाय. नयन भोईरचा विचार केला 2 वाईट बॉल चौकार, डॉट बॉल 2 षटकार 1 चौकार. आणि आता मात्र दडपणच प्रेशर निर्माण केलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ब्लॉक मध्ये फेकला. व्ही मध्ये फटका कनेक्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुंडला उचलती फेकली त्यामध्ये स्थिती आहे सिंगल. आणि आता सिंगल नाही षटक क्रमांक पहिलं संपन्न होते मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धावमध्ये जाऊन पोहोचली आहे 23-20 टी ऑन बोर्ड. थँक्यू सो मच. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रोशन पाटीलचा संघ अंतारली संघ त्यांच्या अगेन्स्ट समीर पाटीलचा संघ उसाटणे संघ पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट लढत आपल्याला पाहणार आशिले विपक्ष आंबे ए संघ देवा भाग्यवंतचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यात नंतर शेवटची लढत द्वारली अगेन्स्ट पाकड्याचा पाडा. तर सर्व संघांनी वेळेवरती उपस्थिती दाखवा. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचत येत आहेत, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. वेळेवरती उपस्थित राहा. कोणत्याही संघावरती अन्याय आमच्या ऑर्गनाइज कमिटी करणार नाहीये, कारण कालचा दिवस सुद्धा आपण पाहिला कोणत्याही संघावरती अन्याय झाला नाहीये. कोणत्याही संघाला पॅनल्टी मतं दिली नाही. परंतु वेळेच्या पुढे आपण जर जाल तर नक्कीच इथं ऍक्शन घ्यावी लागेल. कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मलंगड विभागातले आज आपण संघ पाहतोय. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतीये. एका बाजूला क्रिशा 11 ब्राह्मण करवले त्यांच्या अगेन्स्ट आपण पिंपळघर हा संघ पाहतोय. आणि प्रथम
एक षटकाचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. तेजस ऑन स्ट्राईक सिंगलने स्ट्राईक मध्ये स्वतःकडे ठेवली आता आणि सेकंड स्पेल मध्ये मायनॉरिटी पॉवर च्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती हर्ष पाटीलला पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये. तर स्पीडअप करा आपण. तेजस पाटील भन्नाट फॉर्म मध्ये मैदानाच्या आतमध्ये. पण तेजस पाटीलचा विचार जर केला वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये अडथळा येतोय गोलंदाजाच्या. रनअप प्रॉपर होणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये अडथळा आला एकाच चुकीचा बॉल पेश करत असतो गोलंदाज. चुकीच्या बॉलवरती पुरेपूर फायदा उचलतात फलंदाज. दुसरं षटक P2चं षटक पाहतोय हर्ष पाटील चिंचोलीकडनं सज्ज होतोय. यावेळेस तडाखा तेजस पाटील मिड विकेट क्लिअर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू सो मच. तेजस तरी भन्नाट फॉर्म मध्ये आहे मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधनं आलेत. यावेळेस आणखीन एक तडाखा सलगचा दुसरा षटकार आणि आता हर्ष पाटील वरती हल्ला. षटकार 6 धावा. तेजसला इथनं थांबवणं कठीण आहे. तेजसनं डोकेदुखी वाढवली आता टीम पिंपळगडच्या गोलंदाजांची. कारण प्रत्येकी चेंडूवरती प्रति हल्ला चढवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकार आणि 2 चौकार असे वैयक्तिक त्याच्या बॅट मधनं आलेत आणि आपल्या नावाची छाप या मैदानाच्या आतमध्ये सोडतोय. तेजस पाटील एक यंगस्टर आहे आणि भविष्य तेजसचं खूप सुंदर आहे. कारण इथनं मोठ्या मोठ्या फॉर्मॅट मध्ये तेजसला आपला खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल तेजस साठी हर्ष तयार होतोय. यावेळेस अक्रॉस लाईनने खेळलाय. चेंडू ऑनला कार्पेट चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल एकवडली आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये तेजसनं. हॅलो अरे तो फोनच ना उचली माझ्या. नेक्स्ट बॉल यावेळेस फक्त हर्षशासनाने डिफेन्स केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची अपील केली गेली. कॉलिंग प्रॉपर आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजस आणि आपण राहुल भंडारीला पाहतोय. या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि तेजस पाटीलचा विचार केला तर प्रणय आक्रमकत्व दाखवली आहे तेजसने. 9 चेंडू आणि 34 धावा तेजस पाटीलच्या बॅटमधनं बनल्यात. क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ आपण पाहतोय राजेश दादा म्हात्रेंच्या माध्यमातून पुरस्कृत केलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जागा भरून काढली आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुका होणार नाही आहेत. डिप्लाय झेल आणि आता संपलाय तेजस पाटीलचा खेळ. विकेटचं पतन पहिला धक्का टीम ब्राह्मण करवले संघाला. डीजे तेजस पाटीलची फलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण अप्रतिम फलंदाजी केली आहे. 9 चेंडू फेस करत असताना 34 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिला. विस्फोटक फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती ॲज द कॅप्टन संघाचा राहुल पाटील आता आलेत इनॅट नंबर 3 वरती. राहुल पाटील अनुभव आहे राहुल पाटील गड्या. अनेक वर्ष राहुल पाटीलने गाजवत आपल्या संघासाठी. पहिला बॉल पेस करतील. यावेळेस पहिला बॉल मिड विकेट क्लिअर केलाय. सीमा लगत चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा दमदार मायटी हिट राहुल पाटीलच्या बॅटमध्ये. अंपायर सिग्नल षटकार.
मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 43-43 धावा आणि समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आहे 18 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. इथनं जर सामना जिंकायचा असेल टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाला नक्कीच भिवंडी विभागातून विलाम करतोय पिंपळघर संघ आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवत असतं परंतु इथनं प्रत्येकी गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. कारण तेजस पाटीलची पारी 34 धावा आपण पाहिला 9 चेंडू पेस करत असताना आणि लगेच ताबडतोब फलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानात राहुल पाटीलने घेतला. कारण पहिल्या चेंडूमध्ये जसा राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडली. षटकारानं स्वागत केलंय. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटीलला पाहतो आपण. हंसिका स्पोर्ट पिंपळघरा संघ पाहतो आपण. यावेळेसचा चेंडू दिशा पाहावी लागेल त्यासाठी संपार सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आमचे गणेश पाहतो आम्ही. स्कोर कार्ड म्हणून म्हटला तर समोरच्याचा मुख्य पाय आहे. त्याच नंतर आमचे ऑपरेटर प्रणय बेडेकर GTC GrameenTennis.in आणि कंपनी त्यांची पूर्ण क्वालिटी प्लस क्लिअरिटी दॅट इज संपार सिग्नल येतोय हा हाताचा व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव 45 लॉस ऑफ 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये 45 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि 18 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 13 धावा. सामना खुला झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता फुलटॉस फुलटॉल वसूल केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर अंपायर सिग्नल दॅट इज षटकार 6 धावा. अ, 58 धावा बनवल्या होत्या टीम पिंपळघर या संघाने परंतु प्रणय कुठेतरी वाटतं सामना लवकर समाप्त होईल. कारण धावसंख्येचा विचार केला तर 91 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता इथनं 7 धावा बनवायच्या आहेत. ज्या प्रकारची फलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी फलंदाज षटकार चौकार ठोकतोय. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत आता परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार नक्कीच ब्राह्मण करवले संघाने आजच्या या दिवसामध्ये वेळ वाचवलाय आयोजकांचा. लवकर सामना फिनिश करण्याच्या माध्यमातून तेजसच्या चेहऱ्यावरती स्मित असं पाहतो आपण. धावा तेवढ्या बनवल्यात त्यांनी 9 चेंडू 34 धावा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इष्टांच्या मागे प्रोटेक्शन आहे. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली. आता राहुल पाटील ऑन स्ट्राईकला पाहतो आपण. राहुल पाटील साठी हा बॉल फक्त हलक्याच्या हाताने चेंडूला टॅप केलाय आणि सिंगलने मात्र आता स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलाय कारण सामना खुला झालाय. टीम ब्राह्मण कलोरीच्या बाजूने हा सामना जिंकलाय. प्रणय 1 धावेची गरज आहे. या षटकामध्ये सामना फिनिश होईल का? यावेळेस रिव्हर्सचा फटका जेलची संधी आहे परंतु कॅच ड्रॉप आणि विजयाची 1 धाव आणि ब्राह्मण करवले संघाचा विचार जर केला प्रणय तर 3 षटकांमध्ये मॅच संपवली आहे. तब्बल 58 धावा चेस केल्यात मैदानात.